एक हादरा बसणारी बातमी आपल्या हाती येते। राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला। पृथ्वीराज पाटील आरोपीचे नाव असून डॉक्टर DY पाटील यांचे ते नातू आहेत। कापूरबावडी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप आहे। उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या 29 वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार झाला। ठाणे, नवी मुंबई आणि प्रामुख्याने पाटील यांच्या कोल्हापुरातील बंगल्यावर हे प्रकार घडले। अनेक वेळा तिच्यावर हल्लाही करण्यात आला। धमकावून तिला कोल्हापुरातच गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप पीडितीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात 7 मार्चला दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे। पीडित तरुणीने पोलिसांना गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा अहवाल आणि तिच्यासोबत केलेल्या चॅटिंगचा पुरावाही दिला।